आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरजेत झेंड्यांचा खेळ, महिलांच्या काठीचा प्रसाद खात गोसावी समाजाची अनोखी होळी। होळी आणि धुलीवंदन म्हणजे रंगांचे उधळण, पण मिरजेतील कृष्णानगर भागात राहणाऱ्या गोसावी समाजात मात्र ही होळी एका आगळ्या परंपरेने साजरी केली जाते। धुलाई आणि झेंड्यांचा खेळ या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेतून महिलांकडून पुरुषांना मिळणारा काठीचा प्रसाद हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहे। काय आहे ही परंपरा? धुळवड झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गोसावी समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे। या दिवशी समाजातील महिला आणि पुरुष एकत्र जमतात। यावेळी झेंड्यांचा खेळ खेळला जातो। यामध्ये महिलांच्या हातात एक काठी असते, जी पुरुषांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो। मात्र हा झेंडा वाजवताना महिला पुरुषांना काठीने अक्षरशः बदलून काढतात। पुरुषांचा मूक प्रतिकार आणि उत्साह। या खेळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांकडून काठीचा मार खाताना पुरुष कोणताही प्रतिकार करत नाहीत। उलट हा मार खाणे हे सणाचे आनंदाचे प्रतीक मानले जाते। मार खाल्ला तरी चालेल, पण परंपरा मोडायची नाही, अशा उत्साहात तरुण आणि ज्येष्ठ पुरुष या खेळात सहभागी होतात। परंपरा आणि संस्कृतीचे जतन। मिरजेतील कृष्णनगर परिसरात दरवर्षी ही परंपरा जोपासली जाते। आधुनिक काळातही गोसावी समाजाने आपली ही सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवली आहे। केवळ मार देणे किंवा खाणे एवढाच यामागे उद्देश नसून समाजातील एकजूट आणि खेळाचा आनंद लुटणे हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे समाज बांधवांनी सांगितले। या अनोख्या धुलाईची चर्चा सध्या संपूर्ण मिरज शहरात रंगली असून ही आगळीवेगळी होळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। माझे नाव दीपाली विशाल गोसावी। मी घाट रस्त्याला कृष्णानगर मिरज येथे राहते। आमचा गोसावी समाज खूप मोठा, खूप म्हणजे भारतात कुठे कुठे खूप ठिकाणी आहेत। आमच्यात हा होळीचा सण खूप मोठा साजरा करतात। खूप मोठा उत्साहाने साजरा करतो। या दिवशी आमचा महिलांचा दिवस असतोय। हा झेंडा पुरुषांसाठी पुरुषत्व असते, हे घेण्यासाठी पुरुष आमच्या मागे लागतात। आम्ही काठीने त्यांना मारतो। झालं, हा आमचा सण। हा एका दिवशीच आम्ही एकच दिवस